हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल डेली सोल्युशन। आज आपण पाहणार आहोत परिसर अभ्यास 1 यामधील पाठ 4 पिण्याचे पाणी स्वाध्याय। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। पिण्याचे पाणी स्वाध्याय जरा डोके चालवा। रवा आणि साबुदाणा मिसळले गेले आहे, ते चाळून वेगळे करण्यासाठी अशी कशी चाळण घ्याल ज्यातून साबुदाणा खाली पडेल अशी चाळणी का ज्यातून रवा खाली पडेल अशी चाळणी घ्याल। रव्याचे कण साबुदाण्यापेक्षा लहान आकाराचे असतात। जर चाळणीची छिद्रे साबुदाण्याच्या आकारापेक्षा लहान व रव्याच्या कणापेक्षा मोठी अशी असतील तर रवा चाळणीतून खाली पडेल, साबुदाणा मात्र चाळणीवरच अडकून राहील। म्हणून अशी चाळणी घेऊ की ज्यातून रवा खाली पडेल। खालील प्रश्नाची उत्तरे लिहा। लिंबाचे सरबत कोणकोणत्या पदार्थाचे द्रावण आहे? लिंबाचे सरबत म्हणजे लिंबाचा रस, साखर आणि मीठ या पदार्थाचे पाण्यात केलेले द्रावण असते। 2. पाणी स्वच्छ व पारदर्शक दिसत असेल तरी ते पिण्यासाठी चांगले असेलच असे नाही, याचे कारण काय? पाणी स्वच्छ आणि पारदर्शक दिसत असले तरी त्यात अपायकारक सूक्ष्मजीव असू शकतात। असे पाणी पोटात गेल्यास आपल्याला आजार होऊ शकतात। हे पाणी निर्दोष नसते म्हणून ते पिण्यासाठी चांगले असेलच असे नाही। सरबत करताना साखर लवकर विरघळण्यासाठी आपण काय करतो? सरबत करताना त्यात घातलेली साखर आपण चमच्याने ढवळतो, यामुळे साखर लवकर विरघळते। तेल पाण्यात बुडते की पाण्यावर तरंगते? तेल पाण्यावर तरंगते। तक्ता भरा। पाठातील बुडणे, तरंगणे प्रयोग करताना मिळालेली माहिती पुढील तक्त्यात भरा। पाठात सांगितलेल्या वस्तूंशिवाय इतर वस्तू घेऊन तोच प्रयोग करा। त्याची नावे तक्त्यात योग्य ठिकाणी लिहा। वस्तू: बुडणाऱ्या वस्तू, तरंगणाऱ्या वस्तू, पाठात सांगितलेल्या वस्तू आणि इतर वस्तू। उत्तर आहे वस्तू, बुडणाऱ्या वस्तू आणि तरंगणाऱ्या वस्तू। पाठातील सांगितलेल्या वस्तू: खोड रबर, टोके यंत्र, कर्कटक, स्टीलचा चमचा, खिळा, स्क्रू, नाणे, माती, खडे। तरंगणाऱ्या वस्तू: प्लास्टिक स्केल, प्लास्टिकचा तुकडा, रबर बँड, प्लास्टिकचा छोटा चमचा, शेंगांची टरफले, पाने। इतर वस्तू: स्टीलचे भांडे, बुडणाऱ्या वस्तू: स्टीलचे भांडे, दगड, तरंगणाऱ्या वस्तू: प्लास्टिक खेळणी, पालापाचोळा। रिकाम्या जागा भरा। साखर, मिठासारखे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यानंतर डॅश होतात। साखर, मिठासारखे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर दिसेनासे होतात। 2. पाण्यात एखादा पदार्थ विरघळल्याने बनलेल्या मिश्रणाला डॅश म्हणतात। पाण्यात एखादा पदार्थ विरघळल्याने बनलेल्या मिश्रणाला द्रावण म्हणतात। 3. जलसंजीवनी हे डॅश द्रावणाचे एक उदाहरण आहे। जलसंजीवनी हे उपयुक्त द्रावणाचे एक उदाहरण आहे। 4. सर्वच सूक्ष्मजीव उपयोगी नसतात। काही सूक्ष्मजीव शरीरात शिरल्यास डॅश होऊ शकतात। सर्वच सूक्ष्मजीव उपयोगी नसतात। काही सूक्ष्मजीव शरीरात शिरल्यास आजार होऊ शकतात। 5. तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा डॅश असतात तर बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा डॅश असतात। तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात तर बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात। 6. गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात डॅश फिरवतात। गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात तुरटी फिरवतात। प्रश्न 3. चूक की बरोबर लिहा। 1. तुरटीची पूड पाण्यात विरघळत नाही। चूक.
2. पाण्यात सूक्ष्मजीव जगू शकत नाही. चूक. 3. गढूळ पाणी स्थिर राहिल्यास गाळ तळाशी जमतो. बरोबर. 4. खोड रबर पाण्यात तरंगते. चूक. चहा गाळून त्यातील चोथा वेगळा करता येतो. बरोबर. पाणी पारदर्शक होते म्हणजे काय होते? पाण्यात तरंगणारे मातीचे कण व इतर कचरा पाण्याच्या तळाशी बसतो तेव्हा पाणी पारदर्शक होते. ज्यावेळी गढूळ पाण्यात तुरटी फिरवली जाते त्यावेळी तुरटीचे कण पाण्यात पसरतात. या कणांना मातीचे बारीक कण चिकटतात. हे सर्व वजनाने जड असे मोठे कण पाण्याच्या तळाशी जमा होतात. असे पाणी पारदर्शक दिसते. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.